आज आपण मस्तपैकी कैरीचं पन्हं बनवणार आहोत, ते पण अगदी वेगळ्या पद्धतीने. आता इतर वेळेस आपण ज्या कैऱ्या ज्या आहे त्या बॉईल करून घेतो, पण ह्या वेळेस मी ह्या कैऱ्या भाजून घेतलेल्या आहे. भाजून घेतले ना की मस्त त्याचा स्मोकी फ्लेवर येतो. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि एकदम स्मूथ आणि एकदम छान असा आपला हे कैरीचं पन्हं जे आहे ते तयार होतं. आणि ते कैरीचं पन्हं तयार झाल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये एका छान मस्त काचेच्या बॉटलमध्ये अगदी स्टोअर करून ठेवू शकता. केव्हाही कोणीही अगदी पाहुणे आलेच किंवा आपल्या स्वतःला जरी लागलं तर पटकन आपण हे आपल्या ग्लासमध्ये 1 ते 2 चमचे घेऊन त्यामध्ये थंडगार चिल्ड असं पाणी टाकून मस्त बर्फाचे तुकडे टाकून सर्व करू शकतो. आणि ह्यामध्ये मी पुढे सांगणारच आहे त्यामध्ये काय टाकलेलं आहे, त्याने पण एकदम फ्लेवर खूप छान येतो. तर चला तर मग आता आपल्याला रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलमध्ये. चला तर मग आता ती काय वस्तू आहे ते पण बघूया आणि आपण कैरीचं पन्हं कसं तयार करायचं आहे ते पण बघूया. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी जास्त आंबट कैऱ्या नाहीये, तर ह्या ज्या कलमी कैऱ्या ह्याच घेतलेल्या आहे, मार्केटमधून आणल्या आहे. आणि ह्या मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे आणि ह्या मी इंडक्शनवर भाजून घेतलेल्या आहे. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्या गॅसवर पण आपण भाजू शकतो आणि मस्त अशा खरपूस छान अगदी भाजून घ्यायच्या आहे उलट पालट करून. आपल्याला पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा मस्त अशा भाजून घेतलेल्या आहे. पहा आता ह्या गार झाल्यानंतर आपल्याला याच्यावरचे जे सालं आहे ते काढून घ्यायचे आणि अगदी इझिली निघतात हे सालं. पाहू शकता तुम्ही एकदम मस्त. आणि हे सालं जे आहे यामधला पण आपल्याला गर काढून नंतर पाण्याने स्वच्छ आपल्याला करून आपण घेऊ शकतो, त्याचा ज्यूस जो आहे तो घेऊ शकतो. तर ह्या प्रकारे मी आता हे सगळे सालं काढून घेणार आहे. पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही जर ह्या पद्धतीने करून बघितलं तर. बघा आता हे असे काढून घेतलेले आहे आणि आता चाकूने आपल्याला याचा वरचा जो पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे. आतमधली जी अगदी कोवळी जी कोय आहे ना ती देखील आपल्याला हे काढून घ्यायची आहे. आणि नंतर ह्या पल्पचे जे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. बॉईल केल्यानंतर तर अगदी स्मॅश होता, पण आपण आता हे भाजून घेतलेले असल्यामुळे ह्या खूप स्मॅश नाही होत, त्यामुळे हे कट करून घ्यायचे आहे. आणि जर सालांना जर काही लागलेला असेल तो पल्प तर तो देखील आपल्याला कट करून म्हणजे काढून घ्यायचा आहे व्यवस्थित. पहा ते सगळं व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे. आता जो हा पल्प आहे आपल्याला हा मिक्सरच्या जारमध्ये टाकून ग्राइंड करून घ्यायचा आहे अगदी स्मूथ. त्याबरोबर अजून काही ॲडिशनल मटेरियल आहे ते देखील टाकायचं आहे. तर मग मी हा पूर्ण जो गर आहे आपण काढलेला तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारात आपण हा म्हणजे आंब्याचं कैरीचं पन्हं जे आहे ते करू शकतो. आणि कैरीचं पन्हं हे खूप थंड असतं, त्याच्यामुळे हे नक्की केलंच पाहिजे. शरीराला खूप थंडावा देतं हे. आता यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे वाटीभर. बघा तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त देखील गूळ टाकू शकता. इथं तुम्ही खडीसाखर देखील घालू शकता, पण मी गुळाचाच करणार आहे. आता यामध्ये मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेणार आहे. 1 चमचा पूर्ण. त्यानंतर मी इथे काळं मीठ घालून घेणार आहे 1 चमचा. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर यामध्ये मी साधं मीठ सुद्धा घालून घेणार आहे, थोडं अर्धा चमचा घालून घेणार आहे. इथे अगदी पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे. आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. पहा किती स्मूथ अशी छान अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला याच्यापासून सरबत कसं करायचं आहे, कैरीचं पन्हं कसं करायचं आहे ते आता बघणार आहोत. तर इथे मी ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये आपल्याला जवळपास 2 चमचे आपल्याला हे आपण तयार केलेलं कैरीचं जे पन्हं आहे ते घ्यायचं आहे. एकदम स्मूथ अशी पेस्ट आपली ही तयार झालेली आहे, म्हणजे दाताखाली असं काहीच येणार नाही. गूळ पण त्यामध्ये अगदी व्यवस्थित आणि मसाले पण अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे. पहा आता यामध्ये आपल्याला मस्तपैकी फ्रीज मधलं अगदी चिल्ड पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे.
अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटतं आणि एकदम थंडावा, अगदी आपल्या शरीराला आधीच थंडावा वाटतो पिण्याआधीच. पिल्यानंतर तर विचारायलाच नको, इतकं सुंदर बनतं हे. एकदम रिफ्रेशिंग वाटतं अगदी पिल्यानंतर. आता हे पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्याला ही पेस्ट आहे ही छान अगदी चमच्याने आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायची आहे, पाहू शकता. आणि वरतून आपल्याला हे बर्फाचे तुकडे घालून घ्यायचे आहे. आणि यामध्ये आपल्याला आपण जे गुढीपाडवा किंवा होळीला जी गाठी आणतो, गाठी म्हणतात याला, ही आणतो ना, तर ही आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे जी पण कलरची असेल किंवा पांढरी जरी असेल तरी चालणार आहे. आता ते मिक्स होते तोपर्यंत आपल्याला हा जो पल्प आहे आपण काढलेला, हा पूर्ण आपल्याला एका काचेच्या जारमध्ये भरून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे. बघा, असा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला की कधीही आपण उन्हामधून आलो की मस्त आपल्याला अगदी झटकीपट तयार करायचा